चिपळूणमध्ये सध्या भाजप आणि काँग्रेसमध्ये एका वेगळ्या विषयावरून वाद सुरू झालाय. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त येथील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी वन विभागाच्या कार्यालयाच्या आवारातील भिंतीवर कमळाचे चिन्ह रंगवले. यावरून आता जोरदार पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसने या प्रकरणावरून भाजपला कोंडीत पकडले. शासकीय मालमत्तेचा अशा प्रकारे गैरव्यापार केल्याने भाजपचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी काँग्रेसच्या एका नगरसेवकाने केली. त्यावर भाजपकडूनही पलटवार करण्यात आला असून या दोन्ही पक्षात आता वादाचा नवा अंकुश सुरू झाल्याचे पाहायला मिळते. दरम्यान काँग्रेसने कारवाईची मागणी केल्यानंतर भाजपकडून काय प्रत्युत्तर देण्यात आलं आहे ते पाहूया. चिपळूणमध्ये सध्या वादाचा विषय ठरलेला आहे की शासकीय मालमत्ता जी आहे, जी भिंत आहे, त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीने त्यांचे पोस्टर्स लावलेले आहेत आणि याच्यावरती काँग्रेसचे नगरसेवक साजिद सरगोरे यांनी जोरदार आक्षेप घेतलाय आणि कारवाईची मागणी केली. काय सांगाल? भारतीय जनता पक्षाचा, जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भारतीय जनता पक्षाचा हा 46वा वर्धापन दिन आहे. या दिवशी 6 तारखेला भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस होता. त्या निमित्ताने आम्ही हा सेवा सप्ताह म्हणजे विविध प्रकारचे उपक्रम या निमित्ताने घेतले होते. 6 तारखेला आपलं भारतीय जनता पक्षाचं झेंडावंदन झालं. त्यानंतर 7 तारखेला स्मशानभूमी, रामतीर्थ स्मशानभूमीची आपण स्वच्छता मोहीम घेतली होती. शहरात विविध ठिकाणी सूचना फलकं आमच्याकडनं लावली गेली. त्याच पद्धतीचा हा एक कार्यक्रम होता. त्या अनुषंगाने काही कार्यकर्त्यांनी काल ते चिन्ह कॉलेजच्या ज्या ह्या आहेत भिंतीच्या भिंतीवर कार्यकर्ते असतात, त्यांना उत्साह असतो, आपण झेंडे लावतो, त्या अनुषंगाने तिथं लावलं. नक्कीच ती भिंत फॉरेस्टची आहे. त्या फॉरेस्टच्या भिंतीची परवानगी घ्यायला हवी होती. आमचे वरिष्ठ घेतील सुद्धा आणि त्या अनुषंगाने पुढचा जो काय आहे, पण त्या संदर्भात साजिद सद्गुरू एवढे मोठे नाही आहेत की त्यांनी भारतीय जनता पार्टीवर बोलावं. भारतीय जनता पार्टी हा देशातला नाही, जगातला एक नंबरचा पक्ष आहे. साजिद सद्गुरूंना आता कळालं की काँग्रेसची अवस्था काय आहे. साजिद सद्गुरूंना आता निवडून येऊन जुम्मा 4 दिवस झाले, त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टी विचार करावा. मागच्या वेळी सुद्धा त्यांनी फलकाचा विषय घेतला होता. फलकांच्या संदर्भात आमचे सन्माननीय शहराध्यक्ष मोदी साहेब यांनी त्यांना सभागृहात आणि नगराध्यक्ष श्री उमेशजी सकपाळ यांनी सांगितलेलं आहे समजून ते फलकाच्या विषयात काय झालं. तसंच ह्या गोष्टीत होऊ नये. प्रत्येक गोष्टीत नाक उपसून आणि व्हिडिओ करून प्रसिद्धी जर मिळवायची असेल, अशी प्रसिद्धी मिळवून होत नाही. साजिद सद्गुरूंना माझं विनंतीने सांगणं असं आहे की आता चांगल्या प्रकारची युतीचं सरकार चिपळूण शहरामध्ये आहे. नगराध्यक्ष सर्वांना मदत करणारे आहेत, सर्वांच्या विभागातलं काम करणारे आहेत. स्मार्ट सिटीकडे आपल्याला जायचं, आपल्या प्रभागात काय काम चालले आहेत, आपल्या प्रभागाची कामं कसे करता येतील. जसे प्रांतिक नगरसेवक आहेत, सगळे सभापती आहेत, आपलं काम करतायत, तसं काम आपण आपल्याला केलं पाहिजे. कोणाचं कुठं काय छापलंय, कोणाच्या बोर्डावर कोणाची काही नावं आहेत, हे साजिद सद्गुरूंचं काम नाही. भारतीय जनता पार्टी त्यांनी आता असं सांगितलं की त्यांच्यावर कारवाई व्हावी. भारतीय जनता पार्टीसाठी 10 वेळा जरी कारवाई झाली तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत. त्याची आम्हाला काही करायची गरज नाहीये. आणि साजिद सद्गुरूंचं एवढंच सांगणं. नव्याने तुमचं काउन्सिलमध्ये सगळे नगरसेवक आला आहेत आणि सातत्याने असं सैरवशेनला दिसून येते की साजिद सरगोरे विरुद्ध भाजप अशा प्रकारचे एक चित्र तयार होते. तर काय याच्याबद्दल काय सांगा? नाही, नक्कीच ना. त्यांना आता सध्या काही काम नाही आहे त्यांच्या प्रभागात, त्यामुळे त्यांना भाजप करायचं आहे. काय भाजप करून त्यांना काय प्रसिद्धी मिळवायची आहे. दुसरी प्रसिद्धी मिळू शकत नाही भारतीय जनता पार्टीशिवाय. त्यांना कळतंय भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत, सभापती आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, शहराध्यक्ष काय काम करत आहेत. लोकांना हे चांगलं माहीत आहे. लोकांनी आपल्याला चांगल्या कामासाठी निवडून दिलंय. साजिद सद्गुरूंनी आपल्या प्रभागातली चांगल्यात चांगली कामं करून घ्यावी. नगराध्यक्ष साहेब तसेच आमचे बाकीचे नेते साहेब हे सगळे सपोर्टिव्ह आहेत. त्या गोष्टीत लक्ष द्यावे, त्या बाकीच्या गोष्टीची भानगड करू नये. फॉरेस्ट ऑफिसमध्ये असा पण विषय घेण्यात आला की हा भिंती रंगवण्यामध्ये नगरसेवक स्वतः आहेत आणि हा नियमाला धरून विषय नाहीये. तर याच्याबद्दल काय सांगाल? नाही, नक्कीच. मी आनंद तुम्हाला सांगितलं की कार्यकर्ते असतात, कार्यकर्त्या हे दगड सुद्धा मारतात, झेंडे सुद्धा लावतात, कार्यकर्ते हे फलक सुद्धा लावतात. जिथं कार्यकर्ते असतात तिथे आम्हाला जायला लागतं आणि आम्ही तिथे होतो. कार्यकर्त्यांनी ते लावले ते जबाबदारी आम्ही घेतो. त्याच्यावर जर काय फॉरेस्टने कारवाई केली तर आम्ही सामोरे जाऊ. त्या ह्याच्या भारतीय जनता पार्टीसाठी जेलमध्ये जायचं तर आमची तयारी आहे. त्यामुळे साजिद सद्गुरूंनी हे सांगण्याची गरज नाही. साजिद सरगुरू यांनी भाजपवर पण टीका केली, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? साजिद सरगुरूंनी आज सकाळी एक टीका केली की भारतीय जनता पार्टीने देशात पूर्ण काळोख केला आहे. तर साजिद सरगुरूंना मला एवढंच फक्त सांगणं आहे की गेले 70 वर्ष तुमची सत्ता होती, तुमच्या सत्तेमध्ये किती विकास झाला. आज आमची 2014 नंतर भारतीय जनता पार्टीची जी सत्ता आली, त्या सत्ता आल्याच्या नंतर या देशामध्ये जे विकासाचं जाळं पसरले त्या संपूर्ण देशानेच नव्हे तर जगभरात मोदीजींची चर्चा आहे. त्या पुढे भारतीय जनता पार्टीवरती साजिद सरगुरूंनी बोलताना काँग्रेसची 70 वर्षाच्या आधी कालखंडातलं त्यांनी केलेलं काम बघावं आणि 2014 नंतरचं
आमच्या भारतीय जनता पार्टीचं काम बघावं, त्याच्यानंतर साजिद सरगुरूंनी भारतीय जनता पार्टीवर टीका करावी.